अर्णव खैरे नावाच्या मराठी तरुणानं मारहाण झाल्यानंतर आत्महत्या केली होती। या दुर्दैवी घटनेवरून आता राजकारण सुरू झालंय। समाजामध्ये भाषावाद, प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केले जात असल्याचा आरोप करत भाजपनं ठाकरेंविरोधामध्ये आज मुंबईमध्ये सद्बुद्धी द्या हे आंदोलन पुकारलं। या आंदोलनासाठी मुंबईमध्ये भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते दुपारी 12 वाजता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर सद्बुद्धी द्या हे आंदोलन करणार आहेत। आणि यावेळी मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याची शक्यता आहे। आणि या आंदोलनासाठी आता भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत। गोविंद, आज भाजपनं मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधामध्ये हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हे आंदोलन केले जाणार आहे। सध्या त्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली, काय परिस्थिती आहे? नक्कीच या ठिकाणी भाजपानं जे सद्बुद्धी दे प्रार्थना आंदोलन जे सुरू केलेलं आहे, आपण बघत असाल तर या ठिकाणी ज्या मराठी युवकानं आत्महत्या केली त्या युवकाचा अर्णव खैरे याचा फोटो लावून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करण्यात येते आहे। आणि भाजपाचे जे सगळे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून या संपूर्ण घटनेचा निषेध करताना पाहायला मिळत आहेत। मूक स्वरूपाचं हे जे आंदोलन आहे ते होताना पाहायला मिळतं आहे। सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना, भाषा ही संपर्काचं माध्यम आहे, ते संघर्षाचं नाही, अशा पद्धतीचे फलक घेऊन जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी जे या ठिकाणी जे बाळासाहेबांचं जे स्मृतीस्थळ आहे त्याच्या बाजूलाच या ठिकाणी हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आणि साधारणतः या ठिकाणी हे मूक आंदोलन झाल्यानंतर कदाचित हे सगळे जे भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करतील। परंतु आत्ताची जर सध्याची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे। आमदार अतुल भातखळकर या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आहे। मुंबईचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम हे थोड्याच वेळात या आंदोलनाच्या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ते कदाचित आपली या ठिकाणची भूमिका जी आहे ती मांडतील। परंतु आत्ता या ठिकाणी शिवाजी पार्कामध्ये या मूक आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठी युवक स्वर्गीय अर्णव खैरे याला या ठिकाणी ही श्रद्धांजली भाजपच्या वतीनं अर्पण केली जाते। गोविंद, आणखी इतर काही महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी येणार का? कारण सध्या आपल्याला अतुल भातखळकर पाहायला मिळत आहेत। नक्कीच आत्ता सध्या तर या ठिकाणी आमदार अतुल भातखळकर जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुंबईचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत ते अमित साटम थोड्याच वेळात पोहोचतील अशी माहिती मिळते आहे। परंतु एकूणच ज्या तरुणांना आत्महत्या केली होती, एकूणच भाषेवरून जो वाद सुरू झालेला होता तो वाद हा भाषेवरून न करता, प्रांतावरून न करता एकूणच भाषा ही संपर्काचं माध्यम असलं पाहिजे, ते संघर्षाचं माध्यम होता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका घेत या ठिकाणी या जे लोक भाषेवरून वाद निर्माण करत आहेत अशा लोकांना सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना करण्यासाठी हे आंदोलन असल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। आणि त्याचाच या सगळ्या ज्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। संपूर्ण जे वेगवेगळ्या भागातले हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, महिला पदाधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं आहे। अर्णव खैरे याचा या ठिकाणी मोठा एक फ्लेक्स लावून त्याला ही श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे। आणि त्याच्यानंतर हे सगळे जे पदाधिकारी आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जातील, तिथं या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेतील, प्रार्थना करतील आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित होईल। परंतु एकूणच या सर्व आंदोलनाला मराठी विरुद्ध अमराठी असा जो काही एक रंग देण्याचा प्रयत्न झाला तर असा रंग देता कामा नये, अशा पद्धतीची भूमिका घेऊन भाजपनं हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। गोविंद, या आंदोलनामधून खरं तर मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे खरं तर हा रोख आहे पूर्णपणे। त्यामुळे या आंदोलनावर मनसे किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांकडून काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? तुर्तास तरी आत्ता या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं अजूनही मनसेच्या नेते असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या पक्षाकडून आत्तापर्यंत तरी कुठली रिॲक्शन आलेली नाही आहे। परंतु एक जे हे आंदोलन जे सुरू आहे नक्की या आंदोलनाचं राजकारण होऊ नये अशा पद्धतीची भूमिका आत्ता तरी भाजपानं या ठिकाणी प्रथमदर्शनी घेतल्याचे पाहायला मिळते आहे। आणि ज्या अर्णव खैरेनं आत्महत्या केली त्याच्या वडिलांची जर आपण प्रतिक्रिया बघितली तर त्यांनाही या ठिकाणी कुठल्याही आम्हाला या
राजकारणात जायचं नाही, आम्ही सामान्य माणसं आहोत, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली होती. परंतु गेल्या काही दिवसापासून राज्यभरातच वेगवेगळे मराठी आणि मराठीचे काही वेगवेगळे जे विषय समोर येत आहेत सातत्यानं, आणि ज्या पद्धतीच्या ॲक्शन रिॲक्शन राजकीय उमटत आहेत, राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यामुळं या आंदोलनानंतर कदाचित मनसे असेल, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्याकडून रिॲक्शन उमटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. परंतु कुठलाही वाद होऊ नये, हे फक्त भूमिका आहे, सद्बुद्धी द्या हीच आमची प्रार्थना आहे, अशा पद्धतीची भूमिका घेत या ठिकाणी भाजपनं हे सगळं जे आंदोलन आहे ते सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. हे संपूर्ण मूक आंदोलन आहे, त्यामुळे कुठलीही घोषणाबाजी नाही, फक्त हातामध्ये फलक घेऊन मराठी युवक अर्णव खैरे याला भावपूर्ण श्रद्धांजली, त्याचबरोबर सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी फलक पाहायला मिळतोय, भाषा ही संपर्काचे माध्यम आहे, ते संघर्षाचं नाही, असे 3च फलक या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमध्ये हे आंदोलन केलं जाते, भाजपनं हे आंदोलन पुकारलं.